हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या सोनावळे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज संडे आहे आणि आज संकष्टीसुद्धा आहे. आज संध्याकाळचं वातावरण बघा खूप सुंदर झालेलं आहे. पाऊस पडतो आहे ना, तर खूप थंड वातावरण झालं बाहेरचं. आणि आज संकष्टी असल्यामुळे तुम्हाला मी आज ना नाईट रूटीन दाखवणार आहे संध्याकाळची. इथे 5 वाजले आहेत आणि माझ्या मुली झोपल्यात अजून दोघी पण. सुट्टी आहे ना, तर झोपल्यात. तर मी म्हटलं आज थोडासा वेळ आहे तर मी थोडी साफसफाई करून घेऊया म्हटलं. इथे हा कपाट आहे तो पूर्ण घाण करून ठेवतात दोघीजणी, सगळे भांडे वगैरे टाकून. तर म्हटलं आज थोडं क्लीन करून घेऊया. इथे मी सगळं कपाट क्लीन करून घेतलं होतं. हे घर मालकाचंच आहे, त्याचं सामान आहे. त्यात सगळे डिनर सेट आणि अशा छोट्या छोट्या वाट्या आहेत, त्याने आम्हाला वापरण्यासाठी दिलेल्या आहेत. तर मला क्लीन करून ठेवावं लागतात ते सारखं. इथे मुलींचे 2 गल्ले वगैरे होते ते पुसून ठेवलेत. आणि इथे समोरच घर असल्यामुळं सारखी धूळ येते. आणि हे माझ्या हातात आहे ना, ते तर खूप सुंदर आहे लाईटीचं. काचेचा एक बॉल आहे आणि त्यातनं छोटे हारण आहे, हे लाईटीवर आहे. त्याचं चमकतं, एकदम मस्त वाटतं ते. त्याच्या मैत्रिणींनी दिलं तिला बड्डे गिफ्ट म्हणून. इथे मी सगळं व्यवस्थित लावून घेतलं, सगळी भांडी. कारण की थोडंसं फर्निचर घरमालकाचं आहे इथे, ते नीट पुसून ठेवायला लागतं. आपल्याला वापरायला दिल्यामुळे आपण थोडी काळजी घेतलीच पाहिजे. तर मी सगळं व्यवस्थित पुसून वगैरे ठेवलेलं. इथे माझ्या मुलींनी छानशा ना क्लेच्या मूर्त्या बनवलेल्या, गणपतीच्या आणि श्रीकृष्णाची, आणि एक छोटासा टेडी बनवलेला. तो पण मी व्यवस्थित लावून ठेवलेला तिथे. नाहीतर तिला फेकून दिलं असतं तर लगेच रडायला आलं असतं, म्हणून तिथं मी व्यवस्थित नीट लावून ठेवलेलं तिथे. कारण की आज थोडं बाहेर जायचं होतं, मंदिरात जायचं होतं पाया पडायला. आज गणपतीच्या मंदिरात जायचं होतं संकष्टी असल्यामुळे. त्या झोपल्या होत्या म्हणून भरभर आवरून घेतलं होतं. इथे आम्ही जाऊन आलो होतं आणि इथं माझ्या आईचा फोन आलेला. ते आता फोन बोलून झालं, मी ठेवून दिलं आणि आम्ही जाऊन आलो. आणि आता मी सारणाची तयारी चालली होती माझी. इथे मोदकांचं सारण करायचं होतं, कारण की मी पीठ वगैरे भिजवून ठेवलेलं आधीच मोदकांचं. मी येतानाच भाकरीचं पीठ घेऊन येते ठाण्यावरून 5 किलो गेले की. मग ते मला 2-3 महिने चांगलं पुरतंच ते पीठ. तर इथं मी मिस्टरांनी मला नारळ फोडून दिलेला, ते आता माझं किसायचं चालू आहे. कारण की मी आज थोडेसे मोदक करणार आहे. आधी तर मोदक येत नव्हते, लग्न झाल्यावर मोदक यायला लागलेत. आईने शिकवलेत मोदक. आधी तर काही येत नव्हतं, आता यायला लागले सगळं थोडं थोडं. मोदक पण छान बनवता येतात मला. यांच्या कंपनीत पण आता आमच्या घरी गणपती असल्यामुळे आता मोदक छानसे बनवता येतात. मग मिस्टरांच्या कंपनीत पण खूप मोदक बनवून देते मी. जेव्हा आमच्या घरी गणपती येतात त्यावेळेस आम्ही जायला भेटत नाही, मग इकडेच आम्ही इथूनच नैवेद्य दाखवतो गणपतीला. इथे आता माझं सगळं किसून झालं होतं खोबरं आणि मी आता सारणाची तयारी चालली होती. मी सगळं सामान काढून घेत होती तिथे. ह्यात मी थोडं ना सारणाच्या ह्याच्यात ना थोडं तूप टाकते. तूप टाकल्यानंतर ना सारण ना थोडंसं मऊसर राहतं, असं कडक नाही होत आणि चिकटत पण नाही खाली असं कढईला. इथे सगळं खोबरं मी टाकून घेतलं आहे. थोडंसं मी ना थोडंसं हलवून घेईल ते खोबरं एकदम. आणि मग त्यात वेलची पावडर आणि गूळ टाकेल आणि थोडं मिक्स करून घेईल थोड्या वेळ चांगलं. कारण की मी पीठ आधीच भिजून गेली होती, त्यामुळे मी फक्त सारण करायचंच ठेवलेलं. आणि थोडंसं पाणी पण होता. पाणी ओतल्यावर ना मग असं थोडंसं मऊ राहतं, चिकटत नाही. आणि गूळ पण जे खडे वगैरे असतील ना, मग ते लगेच हे जातात, एक मिक्स होतात ते चांगले. आधी तर काही जेवण येतच नव्हतं लग्नाच्या आधी, आणि आता सगळं जेवण येतं बनवताना. इथे माझं सारण पूर्ण रेडी झालं होतं. थोडंसं झाकण ठेवलं होतं. आणि मी एका साईडला ना पाणी गरम करत ठेवणार आहे लगेच. कारण की मी एकीकडं झालं ना की लगेच मी ते उकडायला लावणार आहे. कारण की ना थोडा उशीरच झाला होता आम्हाला बाहेर गेल्यामुळे. इथे मी बरोबर माझ्या तयारीत चालू होती.
इथे मी आधीच पाणी ठेवलेलं उकळी यायला बारीक गॅसवर. इथं सारण तयार करून झालेलं माझं व्यवस्थित. आणि इथे मी पीठ भिजवलेलं ते घेतलं आणि चांगलं मळून घेतलं एकदम परत, कारण की थोडं कडक होतं ना. आणि पीठ भिजवताना ना पाण्यात थोडंसं मीठ आणि तूप टाका, मग ना छान होतं पीठ, एकदम मऊ राहतं आणि असं चिकट पण बनतं, फाटत नाही, असं छान होतं. इथे आता मी मोदकांची तयारी चालू आहे माझी बनवायची. मी 2-3 मोदक बनवलेत. आता मी तुम्हाला दाखवते मी कसं मोदक बनवते. हे आईने मला शिकवलेत मोदक. हे आधी लग्नाच्या आधी येत नव्हते, लग्न झाल्यावर मोदक यायला लागले. बरंचसं जेवण मला लग्न झाल्यावरच यायला लागले. हे सगळं मला आईनेच शिकवलं आहे. आमच्या घरी गणपती येतो 5 दिवसाचं ठाण्याला, तेव्हा आम्हाला मोदक खूप करावे लागतात. जेव्हा येतात तेव्हा आणि जातात गणपतीने तेव्हा मोदक करावे लागतात. हे मला आईने शिकवलेत सगळं सारण वगैरे कसं करायचं. आणि आता व्यवस्थित मोदक येतात मला बनवताना, एकदम परफेक्ट येतात, तुटत नाही आहेत. आई आमच्या खूप फास्ट बनवतात. आणि माझ्या मोठ्या नणंदबाई आहेत ना, त्या पण खूप छान बनवतात मोदक. त्या तर खूप फास्ट बनवतात आणि एकदम छान नाजूक बनवतात. त्यांचे मोदक एकदम मस्त असतात मोठ्या नणंदबाईंचे. बघा कसं बनवते आणि मला कमेंटमध्ये सांगा मी कसे मोदक बनवलेत ते. इथे माझं सगळं जेवण झालं होतं. मोदक पण बनवून झालेले. मी एकीकडे वाफेत ठेवलेले मोदक आणि मी 4 शेंगा पण केल्या. त्या आपण नागपंचमीला करतो ना तशा केलेल्या, जमल्या मला व्यवस्थित. आणि थोडंसं पीठ राहिलेलं ते जे आता मी भाकरी बनवते आमच्या तिघांसाठी. चपाती बनवायचं पण शिल्लक राहिलेलं पीठ मी ते भाकरी बनवल्या. तुम्हाला सांगायचं होतं की मी रिसेलिंगचं काम करते, गेले 5 वर्ष झाले. माझ्याकडं पैठण्या, डेलीवेअर साड्या आहेत आणि पार्टीवेअर साड्या आहेत, 1 ग्राम ज्वेलरी, मायक्रो ज्वेलरी असे सगळे भेटतात. जर बघायचं असेल तर शॉर्टमध्ये जाऊन बघू शकता कलेक्शन. तिथे मी साड्यांचं आणि ज्वेलरीचं कलेक्शन टाकत असते. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देईल, तिथे तुम्ही मला मेसेज करा. कुणाला ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तरी पण मेसेज करा. आणि हा माझा छोटासा व्हिडिओ होता. जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करा.
आणि व्हिडिओ कसं वाटतं ते पण मला कमेंट करा आणि मी अजून काय चेंज